नमस्कार, इस वक्त आप देख रहे हैं मुंबई से बड़ी खबर। मुंबई पुलिस की अपराध शाखा क्रमांक 4 ने एंटॉप हिल इलाके में दिन दहाड़े हुई फायरिंग मामले के मुख्य आरोपी को गिरफ्तार कर लिया है। सहायक पुलिस आयुक्त चेतन काकड़ी ने आरोपी की पहचान विवेक दय रॉय शेट्टियार के रूप में की है, जो कोरोना काल के समय से पैरोल पर रिहा होने के बाद से फरार था। इसके दो अन्य साथियों पराग गोयल और फरीन शेख को पिछले दिनों एंटॉप हिल पुलिस ने गिरफ्तार किया है। पुलिस उपायुक्त दत्ता नलवाड़े ने बताया कि शेट्टियार को क्राइम ब्रांच ने गिरफ्तार कर लिया है। शिकायतकर्ता आकाश कदम उर्फ स्वामी का इलाज सायन अस्पताल में चल रहा है। आरोपी और पीड़ित के बीच पैसे के व्यवहार को लेकर झगड़ा चल रहा था, जो कि 6 अप्रैल की सुबह 5 बजे के करीब आरोपी टैक्सी में अपने कुछ दोस्तों के साथ आया था, जहां दोनों में पैसों को लेकर बहस होती है और उसके बाद शेट्टियार ने गोली चला दी थी। नलवाड़े डीसीपी क्राइम ब्रांच का इस पूरे मामले में क्या कुछ कहना है, सुनिए। IPC 307 आणि 120B या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेची टीम करत होती। यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आलेली होती। या गुन्ह्यामधला मुख्य आरोपी विवेक शेट्टियार, जो गुन्हा घडल्यापासून फरार होता, याला पकडण्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलेलं आहे। या आरोपीकडून एक कंट्रीमेड पिस्टल, 6 लाईव्ह राऊंड्स, त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये यश आलेलं आहे। या आरोपीच्या विरुद्ध एकूण 12 बॉडी ऑफेन्सेस दाखल आहेत। 2017 मधला एक गोरेगाव पोलीस स्टेशनचा खुनाचा गुन्हाही त्याच्या विरुद्ध दाखल आहे। या गुन्ह्यामध्ये 2020 मध्ये हा पॅरोलवर बाहेर आला होता आणि तेव्हापासून अनेक गुन्हे त्यांनी केलेले आहेत आणि त्यामध्ये तो कधी अरेस्ट झालेला नव्हता। याच्या विरुद्ध एकूण 12 वॉरंट वेगवेगळ्या न्यायालयांनी इश्यू केलेले आहेत आणि या आरोपीचं करण्यात आलेल्या इंटरोगेशनमध्ये अशी माहिती प्राप्त झाली की या घटनेव्यतिरिक्त आणखी 2 जणांवर जीवघेणा हल्ला करण्याच्या प्लॅनिंगमध्ये हा होता, त्याच्या तयारीत होता आणि वेळीच गुन्हे शाखेच्या पथकाने याला पकडल्यामुळे या दोन्ही जणांचे जीव वाचवण्यामध्ये गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलेलं आहे। याचा जखमी आणि आरोपी याच्यामध्ये पैशाचा वाद होता आणि पैसे न दिल्यामुळे खरं तर आरोपितांनी जखमीवर हल्ला केला होता आणि त्या पैशाच्या मागणीवरून काही शाब्दिक वादही झाले होते। हे एक खरं प्रमुख कारण आहे। त्याच्यावर आले होते, त्यापैकी हा होता, परत गेलेला। सर, याला कुठून गुन्हे शाखेच्या पथकाने याला डोंबिवली परिसरातून अटक केलेली आहे। सर, जे काय त्याचं गुन्हेगार हा असा कुठलाही हा व्यक्ती जो आहे शेट्टियार, हा कुठलाही व्यवसाय करत नाही। साधारणतः छोट्या मोठ्या चोऱ्या करणं, एक्स्टॉर्शन, बॉडी ऑफेन्सेस करणं आणि लोकांकडून पैसे लुटणं हा स्वरूपाचे हा गुन्हे करतो। मूळतः हे वडाळा वेस्टला राहणारे आहेत, परंतु आता तो सबबमध्ये जास्त ऍक्टिव्ह आहे। कंट्रीमेड पिस्टल आहे। आता त्याच्या सोर्स बद्दल आम्ही तपास करतो। त्याच्याशीच कनेक्टेड असणारे 2 व्यक्ती आहेत आणि हे मुंबईतीलच आहेत।